Good evening, all of you. Yes. Ishant? ईशांत, माझा आवाज येतोय तुला? ओके, हँड राईज करायचं आहे. ज्यांनी होमवर्क पाठवला त्यांनी फास्ट हँड राईज करा. समीक्षा? येस. हो मॅम. येस, एक मिनिट. होमवर्क चेक करते बाळा तुझा. हा. समीक्षा. येस. हो, व्यवस्थित काढलेले आहेत, छान. पण इथे जेव्हा आपण जॉईन करतो ना तेव्हा थोडस एकमेकांमध्ये मर्ज व्हायला पाहिजे, असं ट्राय करशील पुढे. मॅडम ओके तुम्ही दिसत नाहीये. ओके, माझी स्क्रीन दिसते आहे का तुला? यस. दिसले का? मी चेक करते. ओके, माझा हँड दिसतोय मग आता? यस. ओके, एक मिनिट थांबायचं आहे. ईशांत, आपण समीक्षाचं घेऊ, मग ईशांतचं घेते मी. ओके समीक्षा, तुझं हे लक्षात आलं ना बेटा, हा इथला प्रॉब्लेम? हो. ओके, सो अजून पुढचं कुठलं दिलं होतं मी? पी. ओके, पी एकदम छान काढलेले आहेत. हे हलकसं कुठेतरी झालेलं आहे, आपल्याला इथे तिरपा झाला, आणि हा हे दोन अजून बाकी ठीक आहे. क्यू. ओके, आर एस टी कम्प्लीट नाही झालेत ना? हा. ओके, पुढचे लेटर देऊ का एखाद दोन? हा चालेल. आर एस टी लक्षात आलेलं आहे? हो. ओके, नेक्स्ट. ओके, आता यू कसं काढायचं बेटा? हे बघ, स्टँडिंग लाईन प्रॉपर इथपर्यंत घ्यायची, नंतर टर्न घ्यायचा, आणि हा यू. आता याच्यामध्ये व्यवस्थित मर्ज झालं, हे बघ, दिसतंय तुला? हा. असं वाटतंय का की एकमेकांमध्ये नाही झालं आहे, व्यवस्थित वाटत आहे? असंच करायचं. आणि गॅपही खूप जास्त ठेवायची नाही आणि खूप कमी पण नाही ठेवायची. बरोबर आपण जेवढी इथपर्यंत ठेवत आलो आहेत तेवढीच इथे ठेवायची. त्यानंतर व्ही मध्ये पण सेम तेवढीच गॅप ठेवायची. अशी खूप जास्त अशी मोठी असली ना की ती छान नाही दिसत. एक फॅमिलियर लेटर दिसण्यासाठी नॉर्मल गॅप ठेवायची, जशी की इथे आहे तेवढीच. अगदी हलकीशी एखाद्या मध्ये कमी जास्त झाली तर चालते, पण खूप जास्त नाही व्हायला पाहिजे. त्यानंतर डब्ल्यू. डब्ल्यू मध्ये पण खूप जास्त गॅप नाही ठेवायचे. ह्या वरचे जेवढे आहे तेवढे तिथले पण गॅप असायला पाहिजे. डब्ल्यू. त्यानंतर एक्स, वाय. ओके, आणि इथून स्टँडिंग लाईन, आणि लास्टला आहे झेड. आता हा जो पार्ट आहे हा खूप पुढे आणला आपण आणि असा नेला ना तर हा तिरपा होतो. सो आपल्याला
बरोबर एकाच लाईनीमध्ये आणायचं आहे आणि नंतर स्लिपिंग हे पण एकाच लाईनीत असायला पाहिजे. हो. ओके. सो इथपर्यंत कम्प्लीट करायचं आहे आणि मंडेला मला पूर्ण कम्प्लीट दाखव. तुला वाटलं स्क्रीनशॉट घेऊन घे. हा, एक मिनिट. ईशांत. यस, ओके. होमवर्क भेजा है. आई 1 2 3 4. ओके. ई छान काढला आहे ईशांत. एफ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, सांगते काय आहे तो. डी पण खूप सुंदर काढला आहे, पण डी मध्ये कुठे कुठे प्रॉब्लेम झाला आहे, जे की आता हा डी आहे, हा स्टँडिंग पोझिशन मध्ये दिसतोय मला. एकदम सेम टू सेम सर्व दिसण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ठीक है. आता वो याचा- हाँ, हमारी मेरी डॉम्स की पेंसिल पूरी खराब हो गई सर. कोई डार्क ही नहीं निकलती अच्छे से, इसके लिए गड़बड़ हो गई. डार्क नहीं चाहिए बेटा, हमें डार्क क्यों निकालना है? डार्क में पेंसिल ही खराब थी, उसकी नोक ही बार बार टूट रही थी ना, इसके लिए खराब आ गई. ओके. हे बघ याच्यामध्ये ना हा एक्स्ट्रा पार्ट काढलाय, तो दिसते इथे वरती. म्हटलं ना मी नको घेऊ म्हणून हम कुठे? हाँ, ते वरती वरती हा जो जो एक्स्ट्रा पार्ट आहे हा आपल्याला कुठेच नको आहे. जेवढा एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपला हँडरायटिंग खराब करत चालत असतो बेटा. यस. ओके. आणि आता इथं पुढे लक्षात ठेव, हा जो पार्ट आहे हा या लाईनच्या खाली नाही यायला पाहिजे. बघ इथे हा जो पार्ट आहे इथे वरतीच, बाकी सगळीकडे तू व्यवस्थित काढला आहे, बट इथे आणि इथे 2 ठिकाणी प्रॉब्लेम झालाय की ते लाईनच्या पण खाली असा वाला पार्ट गेलेला आहे तुझा. हा जो आहे ना हा असा वाला, तो फक्त एवढाच पाहिजे आहे. एवढंच. तुझं काय झालं आहे, इथून पासून असं झालाय तो, म्हणजे हा पार्ट बघ खाली आला. सारखं येऊ द्यायचं, बाकी तू खूप छान करतो आहेस. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात सी. सी पण खूप सुंदर काढलेत, खूप छान. पण त्याला हा जो एक्स्ट्राचा पार्ट लावला ना तू, तो नाही आवडला मला. बस हे मी तुला म्हटलं नाही का टेल नको काढू जास्त. ओके. Line आता एफ मध्ये ओके, एफ मध्ये काय प्रॉब्लेम आला मी सांगते तुला. आपण एफ कसं शिकलो होतो, हा असा वाला. ओके. बट तुझ्या याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला मी सांगते. हा असा केला तू, इथून इथे गोल केलं आणि नंतर वर नेला. तर मी इथे राऊंडेड पार्ट आहे का माझं चेक कर. बघ मी इथे काल पण तुला दाखवलं होतं, इथे सर्कल नाहीये मधामध्ये. बघ इथे पण माझं सर्कल नाहीये, तुझं इथे सर्कल आलेलं आहे. आणि हे सर्कल जर तुला काढायचं असेल तर ते लाईनच्या वरती काढ. मग समजा तुला जर हे सर्कल काढायचं, माझी मम्मीला दिसत नाही, जास्त मोबाईल बघते ना, याच्यासाठी त्याला वाटलं की मोठा आहे. असं का? तुला जर तुझं सर्कल सुद्धा- काढायचं असेल ना ईशांत, तर इथे वरती काढ, पण एकदम छोटस दिसायला नाही पाहिजे असं. ठीक आहे. ओके. हा रॉंग आहे, पुन्हा एक वेळा एफ काढ. मग पुढचे लेटर देऊ तुला. यस. येस. आता आपण खूप फास्ट जाणार आहोत. टीचर आप कैलीग्राफी भी सिखाना है कर चुके बाद. ओके, सब कुछ सिखा दूंगी, लेकिन इसको पहले बराबर कर दो आप. यस. ओके. कुठपर्यंत आलोय आपण? एफ पर्यंत आलो होतं का? F परत करायचंय ना. हा, एफ पुन्हा करायचंय. आता जी शिकवते मी तुला, जी लेटर कसं आहे ते. स्लांट लाईन घ्यायची प्रॉपर. इथे ओव्हल शेप आहे, प्रॉपर ओव्हल आहे. ओके. आणि नंतर इथे स्लांटिंग लाईन आहे आणि इथून इथे जायचंय आपल्याला बघ, आणि इथून वरती. लक्षात आलं? यस. पुन्हा सांगू का? यस. पुन्हा सांगू? यस. ओके. स्लांट, ओव्हल, जी. एच कसा काढायचा बघ. हा पार्ट कॉमन आहे सगळीकडे. आता इथून घ्यायचं, मिडल मधून इकडे जायचं आणि हे दोन्ही लाईन पॅरलल असायला पाहिजे इथून वरती. तुम्ही त्याच्यावरती लाईन गोठली आहे ना, ते सांगत होते. कोणची रे? ह्यांच्यावरती लाईन कशावर लाईन कुठली? बघ. जीवर का? नाही, बघ. हे बघ एच.
समजलं नाही. आलं लक्षात एच Yes. आय स्लांट लाईन डॉट वरती द्यायचं, जवळ नाही द्यायचा. Yes. पुन्हा बघ आय. ओके, पुन्हा जे बघ, सेम काढायचा, खाली ओढायचं, प्रॉपर इथपर्यंत स्टँडिंग लाईन स्लॅन्टिंग लाईन येऊ द्यायची, नंतर इथून इकडे जे. आलं लक्षात जे Yes. जे किती दिले? GHIJ. अजून देऊ Yes. का? हो 2 देऊन द्या मॅडम, 3 करेल. व्हेरी गुड. अरे एकदम मंडे तक करने का है, हा, कुछ आता नहीं बघ होता. हे कसं काढणार? हं. Time हे बघ, pass. के मी एकदम स्लांट लाईन नाही ओढली, थोडी पुढे येऊन मग अशी घेतली. पुन्हा बघ के कसा काढायचा? इथून पूर्ण राऊंडेड पार्ट, इथून थोडं पुढे आणायचं हलकसं, मग स्लांट लाईन आणि नंतर वरती, आणि लास्ट लेटर देते एल. कुठल्या याच्यातलं कळलं नसेल तर विचार. कोणचं येत नाही. K. के. ओके, हे बघ इथून हा पार्ट कॉमन आहे, जसं की आपण यल काढला तसाच आहे. नवीन पार्ट याच्यामध्ये हा आहे की इथून आपल्याला इथे जायचंय आणि इथून हा, थोडं. समजलं? Yes. व्हेरी गुड. ईशान खूप क्लेवर आहे. ओके, त्यानंतर आपण घेऊयात रिद्धेश. Yes, miss. येस, होमवर्क पाठवलास? हो मॅम, पाठवला. बाय टीचर. बाय. एम एन ओ पी, पी चुकलाय, क्यू आर परफेक्ट आहे, एस पण बरोबर आहे, टी पण बरोबर आहे. ओके, के चुकलं आहे. ओके, आता मी तुला सांगते, पुन्हा एक वेळा लक्ष दे. एम एम मध्ये ही जी लाईन आहे यालाच पॅरलल ही लाईन आहे सेम, हो. आणि याला ही पॅरलल लाईन आहे, म्हणजे तिघांमध्ये अंतर बघ, गॅप सारखं आहे. हो. ओके, तुझं पण सारखं झालेलं आहे, पण कुठे कुठे काय झालं आहे, आता हा छोटा झाला, हा मोठा झाला, याची लाईन थोडीशी तिरपी झाली. हो. ओके, कुठे कुठे ना लाईनच्या वरती गेलेला आहे बघ इथे. हा. एम आपल्याला एकदम परफेक्ट सुंदर काढायचा असतो, हो. तसाच सेम आपल्याला एन पण काढायचा आहे. हो. बघ मी तुला एन दाखवते. आता हा एन छोटा झाला, हा मोठा झाला, आणि बऱ्यापैकी तुझ्या लाईन कशा आलेल्या आहेत बेटा, ह्या अंदरच्या साईडला गेल्या असं वाटतंय आहे. हो. थोडीशी ही लाईन आहे ना, ही सेम आपल्याला स्टँडिंगच घ्यायची आहे. हो. ओके, फक्त लक्षात ठेव, नंतरच्या वेळेस जेव्हा करशील तेव्हा व्यवस्थित करशील. त्यानंतर पी मी तुला असं सांगितलं होतं बघ, सर्कलवाला. हा. तर तू काही काही ठिकाणी कसा केलाय, असा, हा मोठा कॅपिटल पी आहे. हा. पी जर मी असं सांगितलं तर जर क्यू पण मी तुला असंच सांगितलं होता. हो. तू कसं काढलंस क्यू? असा. दोघांमध्ये अंतर दिसते? हो. टी के. के मी तुला कसं सांगितलं होता, स्टँडिंग लाईन इथे स्लांट, आणि या लाईन वर आपल्याला इकडे ओढायचंय. तू हो. कसं केलंस? असा केला. हा. मला काय कर, आता मी जेवढं शिकवलं ना तुला, या हो. सगळ्याच्या 2-2 लाईन लिहून दाखव. हो. ओके, पुढची लेटर देते मी तोपर्यंत, म्हणजे मंडे पर्यंत मला सर्व याच्या 2-2 लाईन पाहिजेत लिहून. हो. एल पर्यंत आलो होतो ना आपण?
हो नाही, LMNOPQRST टी पर्यंत आलं होतं. आता UVWXYZ देऊन देते आणि हो. सगळं मला ABCD आतापर्यंत आपण कॅपिटल शिकलो, स्मॉल शिकलो, बेसिक शेप शिकलो, ते सगळं मला लिहून दाखवशील अजून. हो. ओके बेटा? येस. हो. यू एन कसा काढला आपण तसाच यू आहे, फक्त उलट्या साईडला आहे तो. यू व्ही डब्ल्यू डब्ल्यू मध्ये हा वरचा भाग जेवढा आहे तेवढाच हा आहे आणि खालचा पण तेवढाच आहे. सेम टू सेम यायला पाहिजे तिन्ही पण पार्ट. हो. एक्स वाय आणि झेड. हो. झेड एका लाईनीत यायला पाहिजे. हो. तर काय काय सांगितलं मी एक वेळा सांग होमवर्क. MN जे कालचा होमवर्क होता ना तर सर्व मला रिपीट 2-2 लाईनी लिहून दाखव. आणि आतापर्यंत जेवढे बेसिक शेप झालेले आहेत तुझे स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन सहित एक एक वेळा सर्व लिहून दाखवते पण. स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन आणि त्याच्यानंतर कॅपिटल ABCD आणि झेड पर्यंत पूर्ण म्हणजे पूर्णच लिहून दाखव. हो. एक एक वेळा. ओके. हो. आणि हे पण कम्प्लीट कर. हो. खूप सारं होमवर्क आहे. किती पेज झाला तो होमवर्क? 1 2 3 4 5 6 प्लस मला सर्व आतापर्यंत झालेलं ते आणि त्या 2-2 लाईनी बस. म्हणजे जवळपास तुला 8 पानं होमवर्क आहेत. जमेल ना? हो. गुड बॉय. येस. काही याच्यातलं कुठलं कळलं नाही असं काही आहे का? नाही. ओके चालेल. त्यानंतर आहे दीपाली. दीपाली. ओके गौरी. एक मिनिट थांब. एक मिनिट हा. कट्ट्यावर ठेव. हॅलो. हा. हॅलो. होमवर्क पाठवलंस का? हा नाही माझं झालं होमवर्क. काल जरा माझ्या पप्पांचे बरे नव्हतं तब्येत, त्यामुळे जरा गडबडीत होते मी काल. हे पुढचं देऊ का काही? हा चालेल दिलं तरी. नको ठेव तिथेच, मी बघते. हॅलो. कुठपर्यंत आलो होतो आपण? जे पर्यंत झालं होतं पुढचे एक 4 लेटर देऊन ठेव मी सोमवार पर्यंत. 4-5 लेटर. ठीक आहे. जे पर्यंत लक्षात आलेलं आहे. हो हो. जे फक्त मला डायरेक्ट काढायचं आहे का फक्त एकदा काढू द्या? जे जे. आपल्याला असं काढायचं आहे. स्लिपिंग, हा. स्टँडिंग आणि हा इथे वरती. के असंच होता का? वरती पूर्ण लाईन आहे. नाही पूर्ण लाईन नाही एवढीच होती लाईन. बरोबर तुला दाखवते. अच्छा पूर्ण सांगितली होती का मी? हा हा. ठीक आहे. हे पण केले तरी चालू. मिडल मध्ये लाईन घेऊन करशील मग. हा मी ऍक्च्युली असं शिकवते पण तो पण छान दिसतो आहे. ठीक आहे चालेल. असं पाहिजे तर असं करेल. हाफ पेज. हा. ओके. त्याच्यानंतर के ला आपण ही स्लांट लाईन ओढली. या लाईन वर आपल्याला ही लाईन घ्यायची आहे दुसरी. पुन्हा बघ स्टँडिंग ही लाईन इथे कॅमेरा आणि हालतोय. एक मिनिट माझा धक्का लागला त्याला. ओके आता दिसते हे. हा हा. ओके के. आता हा के एकाच लाईनीत यायला पाहिजे. दिसतोय हे हा पार्ट. हा हा. के. त्याच्यानंतर आहे एल.
आता जेवढा गॅप आहे ना तेवढाच गॅप आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. एल एम काढताना दोन प्रकारे आपण एम काढू शकतो. एक तर आहे ही स्लांट लाईन, ही स्लांट लाईन, स्टँडिंग लाईन, पुन्हा स्लांट लाईन, स्टँडिंग लाईन. हा झाला एम. एक तर आपण असं पण काढू शकतो. याच्यामध्ये एकच थिन लाईन येते. एकच थिन लाईन, 3 ब्रॉड लाईन. हा, पण परफेक्ट हा वाला आहे. पण आपल्या मनाला सॅटिस्फॅक्शन होत नाही सगळे लेटर स्टँडिंग आणि हा एकटा स्लांट वे मध्ये येतो, म्हणून मग दोन्ही पण हाफ हाफ पेज करायचं. त्यानंतर एन पण दोन प्रकारे काढता येतो. हा स्लांट लाईन, स्टँडिंग लाईन, स्लांट लाईन. ओके, तर दुसरा एन हाफ हाफ पेज करशील. हा सांग एन. ते तिन्ही ब्रॉडच लाईन येईल यांच्या. हा, यांच्या तिन्ही पण ब्रॉडच येतात. पण हा. रिअल मध्ये हा वाला आहे. हा. ठीक? तर आपलं तुला जो कम्फर्टेबल वाटत असेल, आवडत असेल तो केला तरी चालेल. ओके, ओ चालेल. खाली न्यायचं, पुन्हा इथे जाऊन ओ, पुन्हा बघ इथे खाली जायचं, इथून याच्यामध्ये मर्ज ओ. टी त्याच्यानंतर सारखंच आहे ना, फक्त ते कम्प्लीट करायचं आहे वरती. हा, ओवेलच आहे तो. हा. त्याच्यानंतर पी, स्लिपिंग लाईन, स्लिपिंग लाईन, आणि हा इथे जोडून द्यायचा आहे. हे अजून एखादं लेटर. हा चालेल. क्यू. तर क्यू पण आपण दोन प्रकारे काढू शकतो. एक तर हा ओव्हेल. ओके, याच्यामध्ये फक्त अशी स्लांट लाईन द्यायची. एक तर मग ही अशी द्यायची. हा, ओके. ठीक आहे. ओके, स्क्रीनशॉट काढायचा आहे. हा. गौरी, येस मिस. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅम. ओके, छान करते आहेस. काही होमवर्क वगैरे पाठवलास का? मॅम माझं पूर्ण होमवर्क कम्प्लीट नाही झालाय. मी फक्त जो फर्स्ट वाले लाईन्स काढायचे होते ना तेवढाच केलाय. पूर्ण पेज तो झालाय पण का त्याचं? काय? पूर्ण पेज झालं त्याचं? नाही मॅम, 2च लाईन झाली. ओके. पुढचं मॅम मी लेटर बाहेर. हो मॅम चालेल. ओके. सो थिन लाईन येऊ द्यायची आणि एकदम सेम टू सेम. जर एका पेज मध्ये आपलं कम्प्लीट होत नसेल, जमत नसेल, तर अजून एक पेज केलं तरी काही हरकत नाहीये. ओके, हो. 4 पेज दिला होता मी ऍक्च्युली होमवर्क तुला. हो मॅम. हा, तर आता हा 4 पेज आणि नंतर बघ काय करायचंय आपल्याला नेक्स्ट. ही स्लांट लाईन, नंतर इथे जायचंय, इथून हलकसं प्रेशर वाढवायचंय आणि ही पण पॅरलल स्लांट लाईन खाली आणायची. ठीक आहे, हो. दोघं पण पॅरलल आहे. इथं जेवढं अंतर आहे गॅप तेवढंच इथे पण आहे. दिसतंय? हो मॅम. ओके, त्यानंतर बघ सेमच आहे 3 याच्यामध्ये. दिसते? हो. आता अपोजिट डायरेक्शन. गॅप बघ सेम आहे. गॅप मध्येच अंतर होते कमी जास्त, लक्षात ठेवायचं. किती पेज होमवर्क झाला? 8. होईल ना? हो मॅम. मॅम बस झालं आता. येस, व्हेरी गुड.
याच्यामध्ये काही जास्त बेसिक स्टेप नाही आहेत. जे काही आहेत ते कॉमन आहेत आणि छान आहेत. पण जमत असेल तरच पुढे जा, नसेल जमत तर जास्त सर्व काढत नको बसू. तुला जर असं वाटत असेल की नाही मला विचारायला पाहिजे, तर केव्हा पण विचार मला मेसेज टाकून. हो मॅम. कोणाला काही क्वेश्चन आहे का? कोणाचं बाकी? गौरव? येस मिस. ओके, मी आता लिव्ह करत होती मीटिंग. गौरव बाकी आहे. ओके, होमवर्क पाठवला का? हो मिस. तर एक मिनिट, वरती पण आहे का? ओके, आता भ व्यवस्थित आहे. थोडस कुठे कुठे तिरपे वाटतात मला लेटर, पण हे बघ, तुला दिसतात का तिरपे? तुझ्या बुक मध्ये चेक कर. असे तिरपे नाही असायला पाहिजे, बरोबर प्रॉपर स्टँडिंग लाईन यायला पाहिजे. र र छान काढला आहेस, खूप सुंदर. य लवकर जमत नाही, पण तुला फर्स्ट टर्म मध्येच खूप सुंदर जमलं आहे. ल खूप सुंदर, खूप सुंदर. व ब्लर आलाय आहे. क्ष खूप छान. येस. ओके. सो भ मी तुला पुन्हा काढायला सांगितलं, पण तरी पण अजून एक वेळा पुन्हा काढ. मी पुन्हा सांगते तुला काय करायचं. भ म्हणून. ओके मिस. ओके, आपल्याला इथून स्टँडिंग लाईन, इथून प्रॉपर स्लिपिंग लाईन, आणि हा पुन्हा स्टँडिंग लाईनचा भाग आहे. त्याच्यात गडबड हे होत आहे की काही काही असे तिरपे येत आहेत, किंवा मग असे तिरपे होत आहेत. ते जास्त नाहीये पण होत आहेत. आपल्याला प्रॉपर व्यवस्थित असायला पाहिजे. हो, हा एकदम परफेक्ट आहे. मधात पण एकदम छान स्क्वेअर तयार झाला, आणि आकार पण बघितला तर असं छान स्क्वेअर वाटतो. असं वाटतोय का तुला? बघ, असं वाटतोय का चिपकू चिपकू? नाही. किंवा तुला असं वाटतंय का? नाही. हा छान वाटतोय ना बघायला? हो मिस. येस. तर भ पुन्हा काढायचा. आणि व मला तुझं काही व्यवस्थित दिसलं नाही, व कसा काढला आहे, कारण ब्लर आलेला आहे फोटो, त्यामुळे चेक नाही करताय. मिस मी परत पाठवू? हा, पाठवशील. इकडं पुढचं बघून घे. ओके. त्याच्यानंतर आहे स. आता जो र काढला ना, तो सेम काढायचा आहे. इथे स्लिपिंग लाईन द्यायची बघ, इथे या खड्ड्यामध्ये नाही द्यायची, याच्यावर द्यायची स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन. रच काढायचा स. त्याच्यानंतर क्ष. जर प काढलायस ना, तो प काढायचा, याच्यामध्ये स्लँट लाईन द्यायची, स्लिपिंग लाईन. पुन्हा बघ, श. त्याच्यानंतर सर्वात डिफिकल्ट आहे ह. एक वेळा नीट लक्ष देऊन बघ. स्टँडिंग लाईन प्रॉपर स्लिपिंग लाईन आहे. नंतर मग टर्न घेऊन थोडं वरती घेतलंय, आणि इथून पुन्हा वरती आलं. हे एका लाईनीमध्ये दिसते तुला? हा पार्ट आणि हा पार्ट एकाच लाईनीमध्ये आहे. इथून आपण खाली यायचं. चुकलं माझंच, एक मिनिट. स्टँडिंग, स्लिपिंग, हा पार्ट इथपर्यंत जायचा आणि इथंच नेऊन सोडायचा. मी पुढे आणला, तुम्ही ई सांगत होती तुला. ओके. आणि आता बघ, हा पार्ट इथून खाली न्यायचा. हा एकाच लाईनीमध्ये आहे. आलं लक्षात तुझ्या? हो मिस. मिस मी व पाठवला. ओके. लक्षात आला तुझ्या? हा एका लाईनीमध्ये आहे. ओके. त्यानंतर आपण काढूया ळ. ळ काढताना हा ओव्हल शेप आहे, पूर्ण ओव्हल करायचा आहे. नंतर मग या साईडला ओव्हल. ळ. दोनच लेटर राहिलेले, देऊन देऊ? हो मिस. क्ष आणि न्य. ओके. क्ष कसा काढायचा बघ, इथून आपण लाईन घ्यायची, इथे वरती टेकून इथपर्यंत आणायची. बघ, एकाच लाईन येते, खूप पुढे मागे करायचं नाही त्याला. हा इथून इथे,
हा स्टँडिंग लाईन, ही स्लिपिंग लाईन. हे एका लाईनीमध्ये आहे असं नाही काढायचं. हे एका लाईनीमध्ये येते का? हे असं तिरपं होते ना, एका लाईनीत यायला पाहिजे. आणि लास्ट वाला आहे न्य. तर न्य 2 प्रकारे काढतात. तुला जो कम्फर्टेबल वाटेल तो एक कुठला पण काढ. मी दोन्ही पण शिकवते तुला. हे बघ, स्लिपिंग, याच्यात असं ई सारखा पार्ट काढायचा इथे. हा एक न्य. आणि दुसरा जो आहे तो आहे इथे ज सारखं काढायचं आहे. तुला जो कम्फर्टेबल असेल तो काढ. याच्यातलं कुठलं लेटर तुला नाही समजलं ते पण विचार. मिस मला सगळे समजलं. व्हेरी गुड. स्क्रीनशॉट काढून घे. मी तोपर्यंत व चेक करते तुझं. काढला मॅम. ओके ओके, व छान काढलेलं आहेस. फक्त छोटे मोठे नको होऊ देशील पुढे. आता जेव्हा करशील ना एकच आकार ठेवायचा बरोबर. हो मिस. येस. ओके गौरी, येस मिस. गोथिक फॉन्ट विसरायचं नाही. त्याच्यामध्ये मधातून मधातून लिहत राहायचं. कोणाचे पण नावं किंवा हेडिंग टाकून बघायचं. हो मॅम. हा, मराठी हँडरायटिंग कॅलिग्राफी करायचं आहे का तुला नंतर हो. पुढे? हो. ओके. याच्यामध्ये अजून 2 आहे पार्ट. ते झाल्यानंतर मग पुढे मराठी चालू होईल. मराठी हो, सर्वात सुंदर आहे, खूप सुंदर. कठीण आहे थोडस, पण आता तुला इझी जाईल कारण हे झालंय ना इंग्लिशचं, त्यामुळे. हो. ओके. कोणाला काही क्वेश्चन आहे का? कोणी बाकी आहे? बाय मिस. बाय सर्वांना, बाय.